त्यांना ते करावं लागलं आणि 40-50 वर्षामध्ये त्या अटी शर्तीवरती सोलापूर जिल्ह्यामध्ये पाण्याचं नियोजन, कारखानदारीचं नियोजन, शेतीचं नियोजन त्याला सुरुवात झाली आणि त्यांच्या पश्चात आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय दादासाहेबांनी 71च्या दुष्काळापासून सोलापूर जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून की भयान अशा दुष्काळी परिस्थितीला सामोरं जात असताना पाण्याचं नियोजन करण्यासाठी म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये कदाचित असं एकही गाव नसेल की जिथं जिल्हा परिषदचे अध्यक्ष आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील गेले नाहीत आणि त्या गावाला पाण्याच्या संदर्भातल्या अडीअडचणीमध्ये मार्ग काढण्यामध्ये काही ना काही त्या ठिकाणी उपाययोजना केली नाही असं कुठलंही गाव नसेल. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज सोलापूर जिल्ह्याचा कायापालट परिस्थिती सर्वांच्या प्रयत्नामुळे, तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रयत्नामुळे, कष्टामुळे, शेतकऱ्यांच्या कष्टामुळे गेले 30, 40, 35 वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असताना गरीबातल्या गरीब माणसाचा, लहानातल्या लहान माणसाचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून त्यांनी अहोरात्र काम केलेलं आहे. हे तुम्ही, मी आणि उभय महाराष्ट्रानं पाहिलं. राजकारण महाराष्ट्रातल्या अनेक मान्यवरांनी लहान माणसाला मोठं करण्यासाठी ते राजकारण समाजकारणाचा वापर केला, त्या सत्तेचा, त्या पदाचा वापर केला. त्या गरीबातल्या गरीब माणसापर्यंत मी एका पक्षाचं नाव घेणार नाही, सर्वच पक्षामध्ये असे लोक आहेत की जे गरीब माणसासाठी म्हणून काम करतात, शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम करतात. आणि निश्चितच असं काम महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये झालं. कुठं कमी झालं असेल, कुठं जास्त झाला असेल, पण राज्य सत्तेचा वापर हा लहान माणसाला, गरीब माणसाला, कष्टकऱ्याला मोठं करण्यामध्ये त्या सत्तेचा वापर केला पाहिजे, हीच भूमिका अनेकांची राहिलेली आहे, तीच आपली देखील राहिलेली आहे. पण आता मी जास्त बोलणार नाही, मला जास्त आज बोलण्याची आवश्यकता नाही. अजून 2 महिने आहेत आपल्याला. पण आज राजकारण काय चाललेलं आहे, कशा पद्धतीनं होतंय हेच तुम्हाला माझ्यापेक्षाही चांगलं माहित आहे. माझ्यापेक्षाही जवळून तुम्ही पाहताय. तर्क वितर्क आपल्याकडे माझ्यापेक्षाही जास्त आहेत. त्यामुळे राजकारण सत्ता मिळवण्यासाठी, एवढ्यासाठीच फक्त करायचंय का? आपली ती कधीही भूमिका नव्हती. आज आपल्या समोर इथं बोलत असताना चॅनल माध्यम इथं उद्या ते टेलिकास्ट होणार आहे, महाराष्ट्र जो पाहणार आहे. आणि मी वडील म्हणून म्हणणार नाही, मी वडील म्हणून, मुलगा म्हणून इथं भाषण करत नाही. किंबहुना दादांनी राजकारण करत असताना, कारण की आज इथं बसणाऱ्या लोकांची भावना वेगळी आणि चॅनल वरनं, टीव्ही वरनं जे पाहत असतील की हे मुलगा राजकारण, वडिलांनी मुलाला राजकारण द्यायचं, वारसदार ठरवायचा, ह्यासाठी म्हणून हे राजकारण किंवा ही सभा नाही. कैलासवासी वसंतदादा पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटलांनी, माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी त्या विचाराचं राजकारण केलेलं आहे.
गरीब माणसाला मोठं करण्याचं राजकारण, समाजकारण, त्या सत्तेचा वापर केलेला आहे आणि तीच भूमिका आमची सर्वांची कार्यकर्त्यांची आहे. आज गेले 10 वर्षापासून आपल्या जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रातल्या 6 जिल्हे 31 तालुक्यांचा जो महत्वाचा प्रश्न आहे त्या कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा, की ज्या योजनेमुळं मगाशी दीपक वाडदेकरांनी ज्याचा उल्लेख केला की ज्या योजनेमुळं उद्याच्या पिढीचं भविष्य त्या ठिकाणी घडणार आहे, ती योजना महत्वाची. सत्ता येत असते, सत्ता जात असते. सत्तेचा वापर हा त्या योजनेसाठी म्हणून, गरिबासाठी म्हणून केला पाहिजे. आणि गेले 10 वर्ष आपण पाहतोय की त्या योजनेची कशी चेष्टा केली जाते. ती योजना पूर्ण झाली पाहिजे. ह्यासाठी म्हणून आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब, केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेबांना, आदरणीय सुरेश प्रभू साहेबांना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, गिरीश महाजन साहेबांना, अनेकांना ही योजना समजून सांगितली आणि ती योजना झाल्याशिवाय आमच्या भागाचा आणि 6 जिल्ह्यांचा 31 तालुक्याचा प्रश्न सुटत नाही. आज जे तालुके ओसाड पडू लागलेले आहेत, गावं स्थलांतर होऊ लागलेली आहेत, शहरीकरण वाढतंय, गावातले लोक शहरात जात आहेत, तरुणांच्या हाताला रोजगार शहरात मिळतोय, त्याला ग्रामीण भागात त्याच्या गावामध्ये त्याच्या शिवारामध्ये त्याचं शिवार पिकलं पाहिजे आणि ह्यासाठी म्हणून ही योजना महत्वाची आहे. पण ह्या योजनेचा हा विषय समजून सांगितल्यानंतर, ह्या योजनेचं महत्व पटवून दिल्यानंतर आज मला या ठिकाणी सांगायचंय, सत्ता पद हे दुय्यम आहे. शेतकऱ्याचा प्रश्न सुटला पाहिजे, पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणि ह्यासाठी म्हणून आज आपण इथं जमलेलो आहोत. आणि तो प्रश्न सोडवण्याची ताकद आपल्या नेत्यामध्ये, विजयसिंह मोहिते पाटील साहेब सत्तेत नसताना सुद्धा केंद्रातल्या मंत्र्यांकडनं मोठ्या प्रमाणात योजना जर आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या मतदारसंघामध्ये येत असतील. 100 वर्ष जुना प्रश्न रेल्वेचा, फलटण लोणंद फलटण पंढरपूर हा प्रश्न जो 100 वर्ष प्रलंबित होता, तो मागच्याच 5 वर्षामध्ये सुरेश प्रभू साहेबांनी त्याला मान्यता दिली, तो मंजूर झाला. रस्त्यांचे प्रश्न, नॅशनल हायवेचे जास्तीत जास्त कामं आपल्या मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये गडकरी साहेबांनी आपल्याला मंजूर केली आणि त्यामुळे हा देखील प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. आणि उद्याची पिढी ही रोजगार हमीच्या कामावर पाठवायची नसेल तर ह्या प्रश्नासाठी म्हणून आपल्याला निर्णय करायचा आहे आणि तो प्रश्न सोडवण्याची ताकद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हातामध्ये. नितीन गडकरी साहेबांकडे आहे. माझे मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ती ताकद आहे. गिरीश महाजन साहेब असतील, चंद्रकांत दादा पाटील साहेब असतील, या सगळ्या मंडळींच्या बरोबर मी चर्चा केल्यानंतर, केंद्रातले नाही महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर मला देवेंद्र फडणवीस साहेब राहा, तुमच्या बरोबर आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून तुमच्या पाठीशी उभा राहू. ही भूमिका त्यांनी माझ्यासमोर मांडल्यानंतर मग आज आपण इथं जमलेलो आहोत. आणि त्यामुळे जो सुरुवातीला प्रश्न उपस्थित केला की ह्यासाठी म्हणून आपल्याला निर्णय करायचा आहे आणि तो निर्णय आपल्याकडनं घेण्यासाठी जे तुम्ही सांगाल तो आमचा निर्णय असणार आहे. आणि त्यामुळे आपण सांगायचंय की भारतीय जनता पार्टीमध्ये आपण त्या ठिकाणी प्रवेश करायचा का, हात वर करून सांगा.
उद्या सकाळी उद्या सकाळी 12:30 वाजता वानखेडे स्टेडियमच्या इथे गरवारे जिमखाना म्हणून हॉल आहे, त्या ठिकाणी आपल्याला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि सर्व प्रमुख नेते मंडळींनी आपल्याला वेळ दिलेली आहे। 12:30 वाजता आपण वानखेडे स्टेडियम गरवारे जिमखान्यावरती आपण यावं ही विनंती या निमित्तानं करतो। आणि आपण दिलेला आशीर्वाद, आपण हाच आशीर्वाद आपल्या सेवेसाठी म्हणून मरेपर्यंत रणजितसिंह म्हणजे काम केलेलं आणि आपल्या आदरणीय दादासाहेबांनी, विजयसिंह मेहते पाटील साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो। मार्गदर्शन वगैरे मी काय करणार नाही आता। इतकं चांगला बसलेला आहे, सगळ्यांनी खेळला आपण मत समजून घेतलं आहे, त्यात आपण ठरवलं की मी जायचं, तुझ्याबरोबर मी समज आहे। धन्यवाद साहेब। यानंतर संग्रामसिंह जागीरदार साहेब आपले आभार मानतील। दादाने बसायला सांगितलं, सगळ्यांनी बसा बसा, जरा खाली खाली बसून घ्या। बाळासाहेबांनी खाली बसायला सांगितले सगळ्यांना, 2 मिनिटं खाली बसा, 2 मिनिटं खाली बसून घ्या, 2 मिनिटं खाली बसून घ्या, सगळे खाली बसा, खाली बसा। एक मिनिट, मोठे दादा परत बोलणार आहेत, सगळ्यांनी खाली बसा, परत एकदा बसा। आता सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे, सगळे स्टेजवर उभा राहतील, फोटोग्राफ दादा स्टेजवर उभा राहा, मान्यवर स्टेजवर उभा राहा। क्या जरा स्टेजवर उभा राहा, मान्यवर सगळे, मान्यवर मंडळी स्टेजवर या।